चल कोरोना आमच्या सोबत आहेत ऋतिकजी मात्रे तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात गेम ऑन लेट्स प्ले जाऊयात या मॅच कडे षटक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला गोलंदाज विजय विश्वास पहिलाच बॉल अक्षय साठी बॉल उडवलाय चाललाय दन दन करत सीमा प्रेषेच्या बाहेर आला पहिला चौकार चौकार आला चौकारानं आघात केलं अक्षयनं टीमचा कॅप्टन चला खेळ खेळा चला लक्ष देऊ नका चला बाहेर कोणी काही करू नका खेळ हा खेळ वाढवणे खेळायचा असतं प्लीज राजेश काकडे आपण खेळावर लक्ष केंद्रित करा चला आपलीच क्रिकेट स्पर्धा आहे काही कोणाशी कोणी वादविवाद करू नका प्लीज तर राजेश काकडे चला खेळ चालू करा आपलीच क्रिकेट स्पर्धा आहे हे लक्षात घ्या बाहेरून जर कॉल असेल तर नो बॉल कसा प्रश्नचिन्ह निर्माण होईल ऑन फील्ड अंपायर चला कॉपरेट करा चलो झालं ते झालं विसरून चला होतंय माणूस आहेत माणसाच्या हातून चुका होत्या माणूस कधी कधी असं असतं ना कधी कधी सर पवेलियन मधून असा आवाज येतो हाईट फॅक्टर तरी बॉल असताना नो बॉल आहे रिव्ह्यू घ्या बॅट्समनला माहिती आहे बॉल किती वरती आला त्याने रिव्ह्यू घेतला काहीच नाही कधी कधी अशी 2 धावेची पेनल्टी देखील लागते हे नियम आहेत असोसिएशनचे कल्याण डोंबिवलीचे नियम एवढे स्ट्रिक आहेत ना की लगेचच खेळाडू कक्षामधून कुठल्याही प्रकारचा आवाज दिला लगेच पेनल्टी रिव्ह्यू घ्यायचा ऑन फील्ड फलंदाज आहे ते घेऊ शकतात आणि अशा पॅलेंट देखील आम्ही घेताना पाहिलं टीमकडनं अशा चुका करू नका प्लीज लगेचच मॅच सुरुवात करा बघा ओव्हर कमी केल्या जातील अजून 3 मॅचेस बाकी आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या ओव्हर कमी करू 3च ओव्हरचे गेलो तुम्हाला लय फरक पडेल सीरीज साठी ना ओव्हर कमी करू भाई कोणचा ऐकायला चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या बघा प्लीज वेळ कमी घ्या असं थोडे असतं तुम्ही बाहेरचा ऐकून कोण नाही देणार हा तुझा तुम्ही फिल्डर मोजले आणि तुने अंपायरला सांगले तर गोष्ट वेगळी आहे काय किशोर तू फिल्डिंग चेक करू शकतोस मी आता ओव्हर कमी केली चौकार आला पहिल्याच बॉल वरती षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन ग्राउंड फटका बसला लॉंग ऑफला पकडलाय जेल वाघाची शिकार अक्षय मोरवेकर 4 वरती परतीचा इशारा Bollywood Podcast with Priyanshu Nayak.
चौकाराच्या नंतर विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी हर्षद गरज. चौकार आला त्यानंतर उत्तर प्रति उत्तर द्यायला मिस सज्ज झालो. विजय सांगतोय अक्षयची मोठी विकेट. फटका हा देखील फसला मिड ऑफला. जेलची शक्यता. दुसऱ्या अटेम्प्टला वॉर्ड कॅच. तू चल में आया धक्के पधक्का. आल्या पावली माघारी आणखीन एक विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक होईल का विजयच्या नावावरती. प्लेसमेंट केला तिथे तुम्ही पाहता फिल्डर शॉट मिड ऑफला. तोपर्यंत या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. बैलपाडा प्रीमियर लीग अख्खा बैलपाडा खेळतीये एकत्र होऊन. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. ही धरून 3 मॅचेस बाकी आहेत. वेळ कमी आहे बघा. आता जवळ 4:41 झाल्या. फटका प्रतीर बॉल चालला होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी प्लॉट लॉंग ऑनला. हा धक्का षटकार. आडव्या बॅटनं बॉल चाला मिड विकेटला. 1 केली आहे. 1 धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 12 या आकड्यावरती. खेळ संपला. पहिल्या षटकाचा धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 12. विजयने धावा खर्च केल्या. विकेट त्याला महत्वाच्या 2 त्यानं मिळवल्या. अक्षयची विकेट. टायमर लावले 7 मिनिटं झाली बरं कारण लेट चालू. बघा टाइम इथं ऑलर्ड आहे. 5 मिनिटं 24 सेकंद झालेले आहेत. त्याला थोडा पास केला याची देखील लक्षात घ्या. टाइम खूप महत्वाचा आहे. फिल्डर एक आतमध्ये घ्यायला लागेल. जर वेळ जास्त झाला तर याची देखील लक्षात घ्या. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. बॉलिंग ट्रॅक वरती राजू. शप्पल झालात. बॉल लॉंग लेगला चालाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय. दमदार चौकार. 4. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर 16 वरती. धावा 16 धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिल्याच बॉल वरती राजूला चौकार दाखवला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग करा टीम. वेळ कमी घ्या.
7 मिनिट झाली बघा. फिल्डिंग संजू गुड्डू जरा सारखा करतो. पास केला मित्रांनो. फडकाडवा पाठ्य बॉल फसला. जेल देखील सोडला. कॅचेस विन द मॅचेस विन विकेटला जेल कोणाचा? जेल प्रसादचा सोडला. ज्या प्रसाद एक दमदार दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. या टीमचा त्याला जीवनदान मागात पडेल का? दीपेश म्हात्रे तुम्ही केलं तरी काय? तो देखील नाराज असावा. प्रल्हादची विकेट प्रसादची विकेट महत्वाची होती. इथे जेलची शक्यता. बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. वेगाला फिल्डर धावतो. बॉल स्टॉप केलाय की ना? फुटबॉल सारखा उडवला. चेंडू सीमा पार. चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला 21 वरती. षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. फडका बॉल चालला बॉन्डलेच्या दिशेनं. फिल्डर तिकडे एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही पाहिला. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 22 वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. स्पीडअप करा बघा. 9 मिनिटं झालेली आहेत. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल लेग स्लिपला. फिल्डिंग चांगली झाली आहे. तिथे तुम्ही पाहिला. या बॉल वरती धाव आली आहे. 1-1 न स्कोर पुढे चालला 23 वरती. शेवटचा बॉल. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. वेगानं सीमा रेषेच्या बाहेर जाईल. खेळाडू कक्षामध्ये चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 27 आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. पुढच्या 2 ओव्हरकडे आम्ही जाऊयात. आमचे लयजन समालोचक शंकरजी म्हात्रे यांच्याकडे. आम्हाला बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये अवतीत केलं त्याबद्दल तुमचं ग्रामस्थांचं आणि तुमचं सहकार्याचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मी रजा घेतो आणि ही स्पर्धा नक्कीच पुढे यशस्वी हो अशा आशा बाळगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. च्या समाप्तीनंतर धावपलकर धावा झाल्या आहेत त्या 27. कारण की आज आमच्या बेलपाडा प्रीमियर लीगला जे समालोचन केले ते सौरभ पाटील दैसर यांचा इथे यथोचित सत्कार केला जातोय. आमचे जितेश काकडे यांच्या शुभ हस्ते गोड आवाज त्यांचा आज आपण ऐकला. त्याचं देखील आपण या BPLच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. तर वळू या सामन्याकडे. खूपच उशीर होतोय या सामन्यासाठी. अजूनही आपल्याला हा सामना पकडून 2 म्हणजे टोटल 3 सामने खेळवणे बाकी आहे. 11 मिनिटं झालेले आहेत. तसेच देवदास म्हात्रे येत आहेत. त्यांचं देखील स्वागत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. राजेश काकडे यावेळी मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जातोय परंतु यावेळी मात्र स्ट्राईक रोटेट केली जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेतली जाते. फलंदाज मात्र यावेळी मात्र आपली चपलाई दाखवतोय. कौशल्य दाखवतोय. शक्तीपेक्षा युक्ती ही नेहमीच श्रेष्ठ असते. आणि यावेळी मात्र गनिमी कावा ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या युद्धनीतीमध्ये वापरायचे त्यावेळी गनिमी काव्याचा वापर केला जातोय. यावेळी मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. आक्रमक असा हा दणदणीत षटकार.
डी आकाश. षटकाराच्या 35 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार, चेंडू फेकणार. तत्पूर्वी प्रसाद मोरबेकर या फलंदाजाकडे 2 धावा घेण्याचा वेळ पुरेसा होता. 2 धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे जाऊन सरकतोय. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा या सामन्यासाठी WTC टीम सज्ज. राहुल उलवेकर फाउंडर. आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून किंवा स्क्रीन टी व्हीवरती, स्मार्ट टी व्हीवरती बघू शकता. यावेळी मात्र आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक यावेळी मात्र सूरज मात्रे. चांगली यष्टी रक्षण त्याच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने राजेश काकडे भरपूर कालावधीनंतर गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. गोलंदाज राजेश काकडे आपल्या कोट्यातील पहिला, संघाच्या कोट्यातील तिसरं षटक. याने मात्र फुलटॉस मध्ये चेंडू भिरकावून काढलाय. तो मिड विकेटने फुल केलाय. पुन्हा एकदा एक दणदणीत षटकार येतोय फलंदाज प्रसाद मोरबेकरच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने 43 चांगली पार्टनरशिप आतापर्यंत प्रसाद आणि अनिकेतच्या माध्यमातून. यावेळी मात्र बेलपाडा वारीस पुन्हा एकदा आक्रमक फटका मारतोय. चेंडू खेळून काढलाय. यावेळी तो स्क्वेअर लेगच्या वरून सलग 2 चेंडू ते 2 षटकार. 55 इशारा 6 धावा. डीजे तो लटकार. ए कमजोर 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 नाही तो लटकार. मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार. अरे चेंडूचा तो टप्पा, अरे चेंडूचा तो टप्पा अचूक हेरला. चेंडूवरती कसा त्याने छक्का मारला. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत प्रसादच्या माध्यमातून. एक हाती किल्ला लढतोय संघ. संकटित असताना संकटमोचकाची कामगिरी आतापर्यंत सलामीचा प्रसादच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने मात्र खराब गोलंदाजी, कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नसलेली बेजबाबदारी अशी कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून राजेश काकडेच्या माध्यमातून. कारण की संघाला गरज होती. कारण की पहिल्या 2 षटकामध्ये कुठे का होईना गोलंदाजीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं होतं ते वागेश्वर प्रसन्न संघाच्या गोलंदाज. दुसऱ्या वेळी मात्र दुसऱ्या पर्वानंतर फलंदाजाने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. त्याच्यामध्ये विशेष करून आघाडीवर आहे तो प्रसाद मोरबेकर. 35 धावांचं नाबाद योगदान आतापर्यंत प्रसादच्या माध्यमातून. तर स्पीडअप करा प्लीज, नाहीतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. परेश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज परेश म्हात्रे. भारतीय विद्यापीठ एंडकडून समोर स्ट्राईकला अनिकेत बारशे. अतिशय चांगली फलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून आतापर्यंत संयम दाखवतोय. यावेळी मात्र ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र सूरज मात्र चेंडू जिथे सूरज तिथे असं हे चित्र आपण बघतोय. पहिल्या सत्रामध्ये धावफलक पुढे जाऊन सरकतोय. धावफलक धावा लागतोय. 50 कंप्लीट होतोय. यावेळी ती बेलपाडा वॉरियर्स संघाचे. बेलपाडा वॉरियर्स संघाचा आजचा जर दिवसभरातील पहिला सामना, त्याच्याने दुसरा सामना, तिसरा सामना. तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांचं प्रदर्शन अतिशय उल्लेखनीय, उच्च दर्जाची कामगिरी त्यांची ती फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा परेश टू समोर प्रसाद. यानंतर ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून या चेंडूला ओळखलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा चांगल्या प्रकारे परेशच्या माध्यमातून यावेळी मात्र वापर केला जातोय. दुसऱ्या बाजूने मात्र साईनाथ चेंडूवरती झेपावतोय, परंतु बॅकअप कमजोर असल्या कारणामुळे प्रसादकडे पुरेसा अवधी होता 2 धावांचा. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या बरोबर धावफलकावर धावा लागतात त्या 52 धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये. दीपेश यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही, कारण की मागे एक झेल सोडला होता त्याचा त्यांना तोटा सहन करावा लागतोय. आणि धावफलक यावेळी मात्र 52 वरती गडी बाद होतोय. प्रसाद बॅक टू पेव्हिलियन.
अरे जाईल तिथल्या वाजते मथुरची ही हवा, जाईल तिथल्या वाजते महबूबची ही हवा. राहुल भाई करतोय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा, राहुल पाटील करतोय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा. अरे जाईल तिथल्या वाजते महबूबची ही हवा, जाईल तिथल्या वाजते महबूबची ही हवा. दीपक पाटील करतोय दावाना बिंदास लाखाचं बक्षीस लावा, दीपक पाटील करतोय दावाना बिंदास लाखाचं. व्हेरी गुड डीजे, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज प्रवीण म्हात्रे, षटकार चौकारांची त्याच्याकडनं अपेक्षा असणार. बघूया संघाचा संघनायक, संघाचे पाठीराखे, त्यांच्याकडून चांगली अपेक्षा बघून. दुसऱ्या बाजूला परेश यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकावून काढलाय. चेंडू मात्र यष्टीरक्षक चेंडू मागे धावतोय. यावेळी मात्र चेंडू पुढे, राजेश मागे, असं विचित्र चित्र बघायला मिळतं. चेंडू मात्र ही रेस जिंकतोय. पहिला क्रमांकाचा चेंडू जातो, चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. 4 धावा. जानेवारी प्रभू रामचंद्रांचं मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्याला प्रभू रामचंद्र सर्व देशामध्ये पुनश्च दिवाळी साजरा करण्याला. यावेळी मात्र राजेश काकडे यांना तर शेवटची तुम्हाला विनंती आहे की आता मात्र जर तुम्ही वेळ दडवला तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्हाला अजूनही तोटा सहन करा. आधीच दुष्काळ, त्याच्यात 13वा महिना, अशी परिस्थिती सध्या ती वागेश्वर प्रसन्न संघाचे आहे. शेवटचे 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. अजूनही हा सामना पकडून 2 सामने बाकी. आजच्या पहिल्या दिवसातील परेश म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र चेंडू भिरकावून काढलाय. चेंडू जातोय लॉंगांच्यावरून. आसमानी तुफानी दणदणीत षटकार. नाना घरत यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट. खराब कामगिरी आतापर्यंत संघाच्या माध्यमातून. यार पुन्हा एकदा जोरदार, अजून एक दणदणीत बिगी बिगी 6 रन्स. अडसष्ट धावांकडून 69 धावांचं लक्ष्य यावेळी असणार आहे. ते जय वागेश्वर प्रसन्न संघासह नेक्स्ट मॅच दिव्या स्पोर्ट्स वर्सेस SP नाईट रायडर्स. दोन्ही संघांसाठी हा अति महत्त्वाचा सामना असेल. दिव्या स्पोर्ट दोन्ही सामन्यामध्ये पराभव, त्याचबरोबर SP नाईट रायडर्स संघ 2 सामने 1 विजय 1 पराभव असं हे त्यांचं समीकरण असेल. तर नाणेफेकी करण्यासाठी मी ते आमंत्रित करतोय देवदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. SP नाईट रायडर्स संघाचा संघनायक हितेश. हितेश आणि दिव्या स्पोर्ट संघाचा संघनायक सर रवींद्र काकडे यांच्या शुभ हस्ते देवदास म्हात्रे यांचं स्वागत. ते जितेश काकडे तसेच
एक उत्कृष्ट पुरस्कर्ते म्हणून ज्यांचा नाव लौकिक पंचक्रोशीत प्रसिद्ध असे रवींद्र काकडे. तर लाईव्ह आले 68-69 टार्गेट. नेक्स्ट मॅच दिव्या स्पोर्ट्स वर्सेस SP नाईट रायडर्स या दोन संघामध्ये काटेकी टक्कर. तर इथे सत्कार आमचे सर रवींद्र काकडे यांचं इथे होत आहे. तसेच नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक संतोष पाटील. स्थानपन्न व्हायचा, विराजमान व्हायचं आहे. धर्माशेठ भोईर, संतोष पाटील आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. तर ऐकूया पुन्हा एकदा आपण देवेंद्र घरत. दिव्या स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग. तर स्कोरिंगसाठी या. हॅलो हॅलो, चला लवकर लवकर मॅच चालू करा. बेलपाडावरील संघाने 68 धावा काढल्यात. 69 धावांचं टार्गेट गाठायचं आहे. ते जय वागेश्वर संघाला. सलामीची जोडी मैदानात. दीपेश म्हात्रे, विनय मोरबेकर. अपने दीवाने का कर दे पूरा. अजूनही पहिल्या दिवसातील एक सामना बाकी असं जय मल्हार टायगर्स वर्सेस निहाल स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान 68 आणि 69 टू टार्गेट. हॅलो, धन्यवाद शंकर म्हात्रे. बघूया सामन्याला सुरुवात होत आहे. पहिले षटक घेऊन येत तो बेलपाडावरील संघ करून अक्षय. जय वागेश्वर संघाची सलामीची जोडी मैदानात ती. विनय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दीपेश म्हात्रे. आणि चांगल्या पद्धतीने चेंडू मारत प्रयत्नात. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातात सुटलेला आहे. एक धाव मिळत आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट. 1+1 अशी धावा मिळत आहेत त्या जय वागेश्वर संघाला. बिनबाद 2 अशी सुरुवात, चांगली सुरुवात म्हणता येईल ती आता जय वागेश्वर संघ. पुढचा चेंडू अक्षय यांचा आणि चांगला चेंडू मारला. फुलटच पद्धतीच्या हवाई फायर केला. सीमारेषा पार होत आहे. दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून चौकार. क्रिकेटचे कट्टर चाहते ज्ञानेश्वर शेठ कोहली यांचं इथे आगमन होत आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये. दरम्यान अक्षय यांचा पुढचा चेंडू बघूया. गंभीर फलंदाज दीपेश म्हात्रे आणि पुन्हा हवाई फायर जातोय क्षेत्ररक्षकाकडे. अनिल म्हात्रे यांच्याकडे चेंडू जात आहे. सॉरी, प्रवीण म्हात्रे यांच्याकडे जात आहे. दोन चेंडू 8 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अक्षय यांचा. पुन्हा एकदा
दीपेश मात्रेने चेंडू मारलाय, सीमारेषेकडे जात आहे चेंडू, चेंडू मात्र क्षेत्ररक्षण धावत आहे, चेंडू होत आहे सीमारेषा पार, चौकार. पुढचा चेंडू अक्षय मोरवेकर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू दिशा दाखवली आहे ते दीपेश मात्रेने, चेंडू जातोय, षटकार होतोय, चौकार. पंचांचा इशारा काय येतोय तो सनसनीत दणदणीत चौकार. संघ आणि पुन्हा एकदा हवाई फायर केला, चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाकडे, काय इशारा आहे पंचांचा, पंचांचा इशारा आउट. आणि पहिला धक्का बसत आहे तो जय वागेश्वर संघाला. दीपेश रुपयात बॅक टू पॅव्हलियन दीपेश मात्रे. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज आलेला आहे तो साहिल मोरवेकर. अक्षय यांचा शेवटचा चेंडू, 1 to go पहिल्या षटकातला. चांगलेच शेवटचा चेंडू, 1 to go अक्षय मोरवेकर. साहिलला त्यांनी बघूया आता मारलेला आहे, एक धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावाच्या प्रयत्न क्षेत्ररक्षण मध्ये करत आहे, क्षेत्ररक्षण हात सुटलेला आहे, गच्च्या क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा मिळत आहेत या जय वागेश्वर संघाला. अशा त्याला एक षटकांत संघाची धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 18 धावसंख्येवर पोहोचला तो. दोन सामने खेळवायचे आहेत. हर्षद गरत, हर्षद गरत. बघूया आता षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूचा मारा करील, समोर फलंदाज फुलटा चेंडू, चेंडू येतोय हवाई फायर फ्रेमची आता मात्र क्षेत्ररक्षण गचाल झालेलं आहे. अशा तऱ्हेने 2 धाव मात्र मिळले आहेत. धावसंख्या पद्धती गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियन विकेट कीपर कल्पेश मात्रे. हर्षदाचा पुढचा चेंडू, समोर फलंदाज काय करतो येणाऱ्या चेंडू मध्ये बघूया. पारला चेंडू स्टेट बाउंड्री केल्याच्या सीमारेषा पार होतोय की नाही, आणि पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषा पार, सनसनीत दणदणीत चौकार.
विजय मास्टर या 4 चांगलीच आता मात्र फलंदाजी करता येतो फलंदाज. बघूया हर्षदाचा पुढचा चेंडू आणि मात्र आता क्लीन बोल्ट. दुसरा धक्का बसत आहे तो मात्र आता जय वागेश्वर संघाला. नवीन फलंदाज आलेला आहे तो आता जुना खेळाडू आहे क्रिकेटरचा हरदास मोरवेकर. हर्षदांचा पुढचा चेंडू आणि मात्र कल्पेश मात्र यांची चांगली विकेट किपिंग. पुन्हा स्टंपिंगच्या मारण्याच्या प्रयत्नात परंतु एकी धावण्यात चांगली मात्र चांगलाच विकेट किपिंग करता येतो कल्पेश मात्रे. मगाशी मात्र त्याने एक स्टंपिंग चांगली एक फलंदाज बाद केला होता. दुसऱ्या षटकातला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 24. 2 बाद 24. फुलटा चेंडू केला हवा पण हरदास मोरवेकर. बघूया जातोय सीमारेषेकडे तर क्षेत्ररक्षण मात्र चांगलं. एक धाव मिळत आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 2 बाद 25. दुसऱ्या षटकातलं शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. हर्षद घरात त्यांचा आणि मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू साईनला त्याला समजता आला नाही परंतु कल्पेश मात्र जीव तोडून धावतात आपले विकेट किपिंग करत दाखवतात या मैदानावरती. अशा तऱ्हेने 2 षटकांतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 25. लगेच स्पीडअप करा पुढचे सामने खेळवायचे आहेत. मैं निकला ओ गड्डी लेके सुम्या सुम्या एसडी एसडी चला लवकर विजय मास्टर थोडं थांबायचं आहे. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं अपने दिल छोड़ आया. धन्यवाद विजय मास्टर. 12 चेंडू 44 धावांची गरज. बघूया आता तिसरा षटक कोण घेऊन येत आहे तो प्रसाद मोरवेकर. बघूया तिसरा षटक घेऊन जातो प्रसाद मोरवेकर. समोरला फलंदाज कबीर आता तो हरदास मोरवेकर. बघूया येणारचे 12 चेंडू 44 धावांची गरज. चांगले असा गोलंदाजी करतोय तो प्रसाद. समोरला फलंदाज हरदास मोरवेकर. बघूया 11 चेंडू 44 धावांची गरज जिंकण्यासाठी जय वागेश्वर संघाला. पुन्हा धावून जाण्याच्या प्रयत्नात परंतु जवळजवळ सामना जातोय तो बेलपाडा वॉरियर्स संघाकडे. प्रसाद चतुराने गोलंदाजी करत आहेत आणि मात्र फुलटा चेंडू पुन्हा जाता हवाई फायर. आता मात्र हा फलंदाज बाद. तिसरा धक्का बसत आहे तो जय वागेश्वर संघाला
झेल टिपला तो मात्र प्रवीण म्हात्रेने. बॅक टू पॅव्हलियन हरदास मोरवेकर. सुरेश 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 आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय तुझ्याच बोलण्याला आपण आणलंय. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्याच बोलण्याला आपण आणलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला तवा नरसिंह पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. धन्यवाद डीजे मास्टर. आता निलेश काकडे. प्रसाद मात्र आता चांगली गोलंदाज चांगले फलंदाज लेखीने बाद केले आहेत. बघूया पुढचा चेंडू. दरम्यान निलेश काकडे लेफ्ट हँड बॅट्समॅन आपली तलवार फिरवलेले आहे रवींद्र जडेजा सारखी. आणि क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केले ते अनिल म्हात्रे. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती पण 26 या धावसंख्येवर पोहोचला जय वागेश्वर संघ. दरम्यान प्रसाद यांचा पुढचा चेंडू. बघूया आता साईनाथ. चला लवकर स्पीडअप करा कारण पुढचे सामने देखील खेळायचे आहे. प्रसाद निलेश काकडेला एक ऑफर आलेले आहे आकाश काकडे करून. जर एक षटकार मारला तर एक रॉयल ग्रीनची क्वार्टर. बघूया दरम्यान प्रसाद याचा पुढचा चेंडू. आता मग चांगली चालू फिरा. बघूया क्षेत्ररक्षणाकडे जातोय चेंडू मात्र तिथे कच्च्या क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा मिळत आहेत त्या संघाला. संघाची धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 29. 6 चेंडू 40 धावा. क्षेत्ररक्षण लावा. खरोखर वागेश्वर प्रसन्न हा संघ नाना घरे त्यांनी कोणत्या मुहूर्तावर घेतला. वाघोबाला बहुतेक नारळ फोडायला विसरले आणि तिसरा पराभव यावेळी अटल दिसतोय तो वागेश्वर प्रसन्न या संघाचा. काहीतरी त्याला यानंतर जुगाड करावा लागेल. जर संघाला जिंकायचं असेल तर नाना घरत प्लीज रात्रभर विचार करा आणि उपाय योजना सोडू. सहा चेंडू 40 धावांची गरज. बघूया आता पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 40 धावांची गरज. समोरला फलंदाज चौथ्या षटकाचा पहिला चेंडू. फुलटा चेंडू साईनाथ त्यांनी मारलेला चेंडू. बघूया सीमारेषा पार होतोय आणि हा चौका मारला तो साहिल मोरवेकरने. धावसंख्येत भर धावसंख्या मात्र पोहोचली ती आता 33 या धावसंख्येवर. मगाशी चांगली गोलंदाजी केली होती प्रेम मागे एक बेलपाडा आदिवासीचा गोलंदाज. आणि फुटबॉल पुन्हा एकदा जात आहे सीमारेषा पलीकडे. अक्षयची मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी देखील मिळते बघायला या मैदानावरती. या संघामध्ये बेलपाडा वायरस विपक्ष जय वागेश्वर.
दरम्यान प्रेम यांचा पुढचा चेंडू लेफ्ट बॅट पुन्हा एकदा निलेश यांनी चांगली आपली बॅट फिरवलेली आहे. क्षेत्ररक्षण अनिल मात्र यांच्या मात्र गच्चर क्षेत्ररक्षण आणि मात्र सनसनीत दणदणीत निलेश काकडे यांच्या बॅटमधून चौकार. हॅलो, आम्हाला दुसरं काही इथं बोलायला सांगितलं नाही म्हणून फोन करू नका. दरम्यान बघूया आता प्रेम यांचा पुढचा चेंडू माने प्रयत्नात अर्षद गर्दनचे चांगली स्किपिंग. चला 1 to go. प्रेम वागे आता मात्र जातोय आणि हा सामना जिंकतोय तो बेलपडावर संघ. तिसरा लगातार सामना जिंकला तो संघ मालक संजय घरात यांच्या संघाने आणि हा तिसरा पराभव होत आहे तो जय वागेश्वर प्रसन्न संघ. बघूया आता नेक्स्ट मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी हॅट्रिक मारली ती प्रसाद मोरबेकर.